माधु म माध अलकाताई करू सुरुवात? माधुरीताई नाही झाल्या अजून जॉइन. नमस्कार. ऐकायला येतंय? हो येते. हो येते. करू का सुरुवात? माधुरी मावशींना फोन करतो. हां, हां. चालेल मावशी जॉईन. सुरुवात करते. नमस्कार. नमो आदिबोधात्मरूपा परेशा, नमो हंस नारायणा निर्जरेशा, नमो ब्रह्मदेवा वसिष्ठा श्रीरामा, नमो मारुती रामदासाभिरामा. जय जय रघुवीर समर्थ. माझे श्री गुरु डॉक्टर काकांना माझा साष्टांग नमस्कार. समर्थांना माझा साष्टांग नमस्कार. आपल्या दोन्ही आचार्य आदरणीय माधुरीताई आणि आदरणीय अलकाताईंनाही माझा साष्टांग नमस्कार आणि आपणा सर्वांना माझं सविनय अभिवादन. आता आपण दासबोधाच्या शेवटच्या दशकापर्यंत येऊन ठेपलो आहोत. या दशकाचं नाव आहे पूर्ण दशक. जे जे म्हणून शिष्यांच्या उन्नतीसाठी आवश्यक होतं त्या त्या जीवनाच्या अगदी सर्वच अंगांविषयीचं मार्गदर्शन करून झाल्यावर करून झाल्यानंतर सुद्धा काहीतरी गोंधळ, थोडाफार गोंधळ, काही सूक्ष्म फरक याच्यामुळे गोंधळ उडतोच आणि असं होऊ नये. साधकांच्या अगदी निसंदिग्धपणे सर्व शंका दूर होऊन त्यांना पूर्णत्वाचा अनुभव आलाच पाहिजे. जणू अशा जिद्दीने समर्थ पुन्हा एकदा या दशकात मार्गदर्शन करणार आहेत आणि अतिशय महत्वाचे विषय त्यांनी पुन्हा या दशकात चर्चेला घेतलेले आहेत. त्यातला जो पहिला समास आहे तो पूर्णापूर्ण निरूपणाचा. स्वतःला जाणणं आणि दुसऱ्याला जाणणं हा चैतन्याचा धर्म आहे. जे पूर्ण आहे ते अनेक असत नाही. मग जे अनेक दिसते ते मुळात पूर्णच असले पाहिजे. जगाचे कारण ईश्वर जसा पूर्ण आहे तसे जगरूपी कार्य देखील पूर्णच असले पाहिजे. पण हा पूर्णपणा पाहण्याची दृष्टी लाभणे जरूर आहे आणि ती विकसित व्हावी आणि हा अनुभव घेता यावा यासाठीच मार्गदर्शन या समासात आहे. यावरील चिंतन आज सादर करणार आहेत गणेशदादा कुलकर्णी. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे समर्थ भक्त असलेले आणि दासबोधाचा गाढा अभ्यास असलेले गणेशदादांना मी विनंती करते की त्यांनी आपल्या चिंतनाला सुरुवात करावी. गणेशदादा. ताई आवाज येतोय माझा? हो हो येतो. गुरुर ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. श्री समर्थांना, श्री गुरूंना आणि आपल्या आचार्यद्वयी आदरणीय माधुरीताई व अलकाताईंना वंदन करतो. तसेच आयोजक आरतीताई, शमिकाताई, प्राजक्ताताई आणि सहभागी साधक बंधू भगिनी यांना वंदन करतो आणि श्री समर्थांनी केलेली प्रार्थना करून चिंतनात सुरुवात करतो. माझे अंतरी भरावे सर्व काळ वास्तव्य करावे मदवाद शून्यास वदवावे कृपा कटाक्षे करुणी श्रीराम श्रीराम समर्थ श्रीराम.
जय जय रघुवीर समर्थ. आजचा चिंतनासाठी असलेला समास आहे दशक 20 समास 1 पूर्णापूर्ण निरूपण. 20वा दशक हा दासबोधाचा उपसंवाद. प्रतिपाद्य विषयाची सुरुवात जेथे केली असते त्याला उपक्रम असे म्हणतात आणि तो विषय सांगून पूर्ण झाला की तोच उपसंवाद. हेथ बोलीला विशद भक्ती मार्ग अशी सुरुवात करू सकळ करणी जगदीशाचे असा शेवट श्री समर्थांनी केलेला आहे. मागील 19 दशकांमध्ये श्री समर्थांनी एक संपूर्ण तत्वज्ञान किंवा जीवनाचा एक संपूर्ण अर्थ वाचकांच्या समोर मांडलेला. यामध्ये अज्ञान, ज्ञान, विज्ञान, भक्ती, प्रचिती, व्यवहार अशा कितीतरी संकल्पना आहेत. किती संकल्पना असाव्यात या दासबोधामध्ये. नुकताच रामदासी मोक्षपाठांच्या माध्यमातून दासबोध शिकण्याचा एक आगळा वेगळा मार्ग आपल्या आयोजक आणि अभ्यासू आणि प्रतिभावंत अशा मार्गदर्शिका आदरणीय शमिकताई यांच्याकडून समजलो. त्याच्या प्रास्ताविकामध्ये असा उल्लेख आहे की एकूण 293 संकल्पना, पारमार्थिक संकल्पना दासबोधामध्ये विशद केल्या आहेत. असो, त्या साऱ्या संकल्पना श्री समर्थांनी या दशकात थोडक्यात पण निसंदिग्धपणे एकत्र आणल्या आहेत. त्या सांगून झाल्या की ग्रंथ पूर्ण होतो, म्हणून हा पूर्ण दशक. या दशकात सांगितलेल्या काही मुख्य संकल्पना पुढील प्रमाणे. या शरीर यंत्र आयचे यंत्र आणिक नाही. मानव शरीर हे ब्रह्मांड शरीराचे उत्तम फळ होय. देव भेटावा असे माणसाला वाटते, पण येथे अज्ञान आणि भोळा भाव उपयोगी पडत नाही. देवाची प्राप्ती करून घेण्याचे 2 मार्ग आहेत. एक पिपिलिका मार्ग आणि दुसरा विहंगम मार्ग, किंवा एक मुंगीचा मार्ग आणि दुसरा पक्षाचा मार्ग. विवेकाचा मार्ग हा विहंगम मार्ग आहे. विचार आणि विवेक यावर समर्थांनी पूर्ण भर दिलेला दिसून येतो. आत्मस्वरूप ज्ञानदृष्टीनेच पाहावे लागते. श्रवण मननाने स्थूल मागे टाकून सूक्ष्मात शिरावे आणि देहातच निष्कलंक आत्मस्वरूप अनुभवावे असं समर्थांनी सांगितलेलं आहे. मूळ मायेतच या सर्व दृश्य सृष्टीचे बीज आहे. मूळ संकल्पच विश्वामध्ये काम करतो. त्रिगुण आणि पंचभूते यापासून सारे विश्व निर्माण होते. मूळ जाणीवेला शिवशक्ती, प्रकृती पुरुष, अर्धनारी नटेश्वर, जगदीश्वर अशी नावे आहेत. त्यालाच श्री समर्थ अंतरात्मा म्हणतो. तोच खरा करता असल्याने जगातील सर्व घडामोडी त्याच्याच सत्तेने चालतात. प्रत्येक देहात अंतरात्माच करते पण गातो. ज्या देहात अंतरात्म्याचे उदंड सामर्थ्य व कर्तृत्व प्रकट होते त्यास अवतार म्हणतात. धर्मस्थापनेचे नर ते ईश्वराचे अवतार. झाले आहेत पुढे होणार, देणे ईश्वराचे. मी केवळ द्रष्टा आहे, साक्षी आहे, हा अनुभव सहज होणे, स्थिरावणे यास आत्मसाक्षात्कार म्हणतात. आत्मज्ञानाने अनिवार्य असे समाधान प्राप्त होते. आत्मज्ञानी संत शोधावे आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपली साधना करावी. परब्रह्म सर्वदेशी व सर्वव्यापी आहे. मनाचे उन्मन करून ज्ञानाचे विज्ञानात रूपांतर करावे आणि स्वानुभवाने स्वरूपाची खूण पटवून घ्यावी. दासबोधातील वचनांचा करता जगदीश आहे, श्रीराम आहे. जो त्याचे मनन व चिंतन करील त्यास खात्रीने ब्रह्मज्ञान प्राप्त होईल असं निसंदिग्धपणे, निसंशय, निशंकपणे समर्थांनी सांगितलेले आहे. इथे एक छोटासा दृष्टांत पाहू आणि पुढच्या चिंतनाकडे वळूया. एकदा गोंदवलेकर महाराजांकडे एक स्त्री आली व म्हणाली, पूर्वी मी नियमितपणे जप करीत होतो, अलीकडे माझा जप होत नाही. तेव्हा महाराज म्हणाले, तुम्ही जप करीत होता हे विसरून जा. रामराय तुमच्याकडून सगळं करवून घेत होते हे लक्षात ठेवा, म्हणजे असं तुम्हाला वाटणार नाही, असं होणार नाही. अशा प्रकारे पूर्ण निस्तरंग होणे, वृत्तीशून्य होणे, निर्विचार होणे, निशब्द होणे, निस्संग होणे हे मानवी जीवनाचे ध्येय आहे. कारण ते आपले मूळ स्वरूप आहे. शब्द आणि स्पंदन यांच्यामुळे आपण मायेच्या जगात आलेलो आहोत. माया हे आपले मूळ स्वरूप नाही. माया हेच स्वप्न आणि ब्रह्म हीच जागृती असा बोध दासबोधाच्या अभ्यासाने मला निश्चित लाभेल
या श्रद्धेने दासबोधाचा अभ्यास व्हावा अशी प्रार्थना करून पुढच्या चिंतनाला सुरुवात करतो. या दशकातील पहिला समास पूर्ण निरूपण असा आहे. या समासाची सुरुवात श्रोत्यांच्या 2 प्रश्नांनी होते. पहिल्या 4 ओव्यातून हे प्रश्न समर्थांनी उपस्थित केलेले आहेत. प्रश्न पहिला, परब्रह्म व्यापक आहे असे म्हणतात, पण या दृश्य विश्वामध्ये मन, आकाश, मूळ माया, अंतरात्मा यासारख्या वस्तू व्यापक आहेत असे आढळते. मग निर्गुण ब्रह्माचा व्यापकपणा आणि या दृश्य वस्तूंचा व्यापकपणा यामध्ये फरक तो कोणता? हा पहिला प्रश्न. दुसरा प्रश्न, आत्मा हा शब्द वापरताना त्यास 2 अर्थ असू शकतात. आत्मा म्हणजे अंतरात्मा, द्रष्टा किंवा साक्षी असा अर्थ होतो. अंतरात्मा सगुण असतो व आत्मा म्हणजे दृष्टेपणाचा किंवा साक्षीपणाचा मल नसणारे केवळ निरंजन स्वरूप असाही अर्थ होतो. निरंजन आत्मस्वरूप निर्गुण असते. मग आत्मा सगुण आहे किंवा निर्गुण? निर्गुण निरंजन आहे असा दुसरा प्रश्न. ओवी क्रमांक 5 ते 10 यामध्ये पहिल्या प्रश्नाचे उत्तर समर्थांनी दिलेले आहे. विशाल आणि व्यापक यामध्ये फरक आहे. मन, पृथ्वी, वायू, त्रिगुण आणि गुणक्षोभिणी माया ही तत्वे विशाल आहे. दृश्य तलकालांनी मर्यादित आहे. दृश्यापैकी जे स्थूल आहे त्यास असलेल्या तलकालांच्या मर्यादा अधिक आकुंचित असतात. आपण त्या मोजू शकतो. परंतु दृश्यापैकी जे सूक्ष्म असते त्यास असलेल्या तलकालांच्या मर्यादा आकुंचित नसतात. आपण त्या मोजू शकत नाही, म्हणून त्यांना विशाल म्हणतात. तसेच सूक्ष्म दृश्य चंचल असल्याने विनाशी व एकदेशी असते, म्हणून ते व्यापक होऊ शकत नाही. याच्या उलट परब्रह्म सूक्ष्म आहे पण निश्चळ व अविनाशी आहे, त्यामुळे ते सर्वदेशी आहे. काहीही निर्माण झालं आणि नष्ट झालं, वस्तू आली आणि गेली तरीही ते जसेच्या तसे राहते, म्हणून ते व्यापक आहे. परमपूज्य डॉक्टर काकांनी नेमक्या शब्दात सांगितले आहे ते असे, त्रिगुण, वायू व आकाश यांची व्यापकता जगत सापेक्ष असून ब्रह्माची व्यापकता जगत निरपेक्ष आहे. आत्मा व निरंजन हे शब्द वाच्यार्थाने घेतले तर त्याचा अर्थ भिन्न होतो. आत्मा शब्द जीवात्मा, शिवात्मा, परमात्मा तिन्ही अर्थाने वापरतो. ओवी क्रमांक 11 ते 16 पर्यंत हा भाग समर्थांनी समजावलेला आहे. मूळ परब्रह्म वस्तू गुणरहित आहे. आपल्याला गुणांची कल्पना असते. ते गुण जेथे नाहीत त्यास आपण निर्गुण म्हणतो. मानवी अनुभवाच्या कक्षा जर पाहिल्या तर त्या 3 आढळतात. पहिली, पिंडामध्ये आढळणारी जाणीव तिला जीव असे म्हणतात. दुसरी, ब्रह्मांडामध्ये आढळणारी जाणीव तिला शिव किंवा ईश्वर किंवा अंतरात्मा असे म्हणतात. आणि तिसरी, या सबंध विश्वाला व्यापून त्याच्या पलीकडे अपरंपार असलेली जाणीव, त्या कल्पनातीत परब्रह्म, त्या कल्पनातीत सद्वस्तूला परब्रह्म असं म्हणतात. जीव अज्ञानी असून सगुण असतो, तर ईश्वर ज्ञानी असून सगुण असतो. परंतु ज्ञान व अज्ञान यांच्या पलीकडे असणारे परब्रह्म गुणरहित आहे. म्हणून आत्मा जोपर्यंत द्रष्टा आणि साक्षी आहे तोपर्यंत तो सगुण असतो. त्याचे द्रष्टेपण व साक्षीपण लोपले की तो निर्गुण आणि निरंजन. पुढे ओवी क्रमांक 16 ते 20 या ओव्यांमध्ये श्री समर्थांनी त्यातल्या त्यात गगनाची उपमा ब्रह्मतत्वाला थोडीशी लागू पडते, तीही दृष्टांतासाठी असं म्हटलेलं आहे. कारण गगन दृश्य व सप्तगुणांनी युक्त व मुख्य त्याची निर्मिती तमोगुणातून, अज्ञान शून्यातून आहे. परब्रह्म अचल असले तरी ते पर्वतासारखे जड नाही. पर्वतही अचल असतो, ब्रह्मही अचल असते, परंतु दोघांच्या अचलतेत फरक आहे. पर्वत हलवता येत नाही म्हणून अचल असतो, तर ब्रह्म अखंड एकमेव द्वितीय असल्यामुळे त्याच्या बाबतीत ढळणे चळणे ही गोष्ट शक्यच नाही. ढळणारी वस्तू, ती वस्तू जेथून ढळेल ती जागा आणि जेथे ढळेल ती जागा, सर्वच ब्रह्मरूप आहे. म्हणून या ठिकाणी या सर्व गोष्टींचा अभ्यास व्हावा. ज्ञान, अज्ञान, विपरीत ज्ञान व विज्ञान यातील ओळख, यातील फरक ओळखता यायला पाहिजे. यासाठी या सगळ्या संज्ञांचा अभ्यास करणं गरजेचं आहे.
या चारही संज्ञांचे सूत्रात्मक विवरण ओवी क्रमांक 20 ते 29 पर्यंत केलेले आहे. या संज्ञा परमपूज्य डॉक्टर काकांनी अतिशय सोप्या आणि नेमक्या शब्दात समजावलेल्या आहेत. त्या अशा: ज्ञान म्हणजे कळणे, अज्ञान म्हणजे न कळणे, विपरीत ज्ञान म्हणजे वस्तू जशी आहे तशी न कळता भलत्याच रूपाने कळणे. दृष्टांत दिलेला आहे माळ जमिनीचा. माळ जमीन कळणे हे ज्ञान, माळ जमीन न कळणे हे अज्ञान. माळ जमीन न दिसता मृगजळ दिसणे हे विपरीत ज्ञान. मी देह आहे ही वृत्ती म्हणजे अज्ञान. मी ब्रह्म आहे ही वृत्ती म्हणजे ज्ञान. अज्ञान जसे वृत्तीरूप आहे तसे ज्ञान देखील वृत्तीरूप आहे. मनाचे उन्मन झाले की ज्ञानाचे विज्ञानात रूपांतर घडते आणि संपूर्ण निर्वृत्ती होते. तेथे वृत्ती उरत नाही. शेवटच्या ओळीमध्ये ब्रह्मांडाच्या 8व्या देहाचा उल्लेख आहे. इथे अष्टदेह निरसन ही एक प्रक्रिया आहे वैचारिक. याचा फार वेळेच्या अभावी जास्त विचार नाही करता येणार. पण पिंडाचे 4 देह, स्थूल सूक्ष्म कारण आणि महाकारण, तर ब्रह्मांडाचे 4 देह विराट, हिरण्यगर्भ, अव्याकृत व मूळ माया असे अष्टदेह आहेत. ब्रह्मांडाचा 8वा देह म्हणजे मूळ माया, ती म्हणजेच ज्ञानशक्ती. मी ब्रह्म आहे या ज्ञानशक्तीने ज्ञानाचे विज्ञान होते. त्यातील विचार रूप शक्तीचा भाग गळून पडतो आणि देह असून विदेही अवस्था प्राप्त होते. सायुज्य मुक्ती लागते. असा समासाचा शेवट समर्थांनी केलेला आहे. तात्पर्य हेच आहे की मूळ मायेतून निर्मित सर्व जग विलयाला जात असल्यामुळे त्याचे अधिष्ठान असलेले परब्रह्म तत्वच फक्त पूर्ण आहे. बाकी सर्व अपूर्ण मायेतच मोडते. म्हणून स्वस्वरूप अनुसंधानासाठी सखोल तत्व विवरणाचा अभ्यास महत्वाचा आहे. त्यासाठी पुढील सृष्टी त्रिविध लक्षणाचा समास विवरण केलेला आहे. त्याचा अभ्यास आपण आता पुढे पाहणारच आहोत. शेवटी श्री समर्थांच्या कृपेने सर्व दासबोध अभ्यासकांना त्यांचा नित्यसिद्ध असा मोक्ष प्राप्त व्हावा ही समर्थांच्या चरणी प्रार्थना करतो आणि इथेच थांबतो. जय जय रघुवीर समर्थ. गणेश दादा, छान झालं. अपेक्षेप्रमाणेच तुमचं नेहमीच छान होतं चिंतन. या सगळ्या समासातले म्हणजे आतापर्यंत आपण ज्या वेगवेगळ्या अध्यात्मातल्या संकल्पनांचा विचार केलाय त्या जवळजवळ सगळ्या गोष्टींचा या समासामध्ये समर्थांनी उल्लेख झालेला आहे आणि ते बारकावे तुम्ही पण खूप छान पद्धतीने टिपले आणि समजावून सांगितले. आणि परब्रह्माला पूर्ण का म्हणायचं हे त्या सगळ्या विश्लेषणातून स्पष्ट होतं. छान म्हणजे तुमचं चिंतन अतिशय छान पद्धतीने तुम्ही मांडलं. यानंतरचा आजचा आपल्या अभ्यासाचा जो दुसरा समास आहे तो आहे सृष्टी त्रिविध लक्षणाचा. निश्चळ, अनंत, अपार असं परब्रह्म. आताच आपण ऐकलं परब्रह्माला पूर्ण का म्हणायचं. त्याचे हे आणखी विशेष हे आहेत. निश्चळ, अनंत, अपार असे परब्रह्म. तर चंचल जगत याचं शाब्दिक ज्ञान जरी झालं तरी त्याचा साक्षात अनुभव येण्यासाठी साधन करावे लागते आणि त्या साधन मार्गाविषयीचे विवेचन या समासात आता समर्थांनी केलेलं आहे. यावरील चिंतन सादर करणार आहे राहुलदादा अवसरकर. गणेशदादांबरोबरच तेही कार्य करत असतात आणि त्यांच्याबद्दल आपल्याला माहिती आहे सगळ्यांना. मी राहुलदादाला विनंती करते की त्यांनी सुरुवात करावी. राहुल. आरतीताई, माझा आवाज येतोय? हो, येतो. हा. शुका सारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे, वशिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. मला वाटते अंतरी त्वा वसावे, तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे. अपत्या परिपाववी प्रेम ग्रासा, महाराजया सद्गुरु रामदासा.
सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा. उपेक्षू नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणे हेची आता. जय जय रघुवीर समर्थ. सद्गुरु डॉक्टर काकांना वंदन करतो, श्री समर्थांना वंदन करतो, आपल्या दोनही आचार्य त्यांना वंदन करतो. तुम्ही सर्व श्रोतेजन तुमच्या हृदयस्थ भगवंताला वंदन करतो आणि माझ्या आजच्या चिंतनाला प्रारंभ करतो. आज माझ्या अभ्यासासाठी दशक 20 समास 2 सृष्टी त्रिविध लक्षण हा समास आहे. यासाठी मी डॉक्टर काकांची चिंतनिका, बेलसरी गुरुजींचा दासबोध आणि लीलाताई गाडगीळ यांची भावसुमनांजली या ग्रंथांचा आधार घेतलेला आहे. जसे गणेशदादांनी सांगितले की दासबोधाचा हा अखेरचा दशक असून हा पूर्ण दशक असे त्याचे नाव आहे. साधकाने साधनेच्या आरंभी आपल्या साधनेचा भाग म्हणून दासबोधाचे श्रवण सुरू केलेले. मी देह आहे या भावनेने दासबोध वाचायला आरंभ झाला आणि श्री समर्थांनी हात धरून 19 दशकापर्यंत येता येता अशाश्वत व अपूर्ण दृश्य बाजूला सारीत सारीत वाटचाल झाली. 20व्या दशकामध्ये शाश्वत व पूर्ण ब्रह्मवस्तूचा प्रत्यक्ष अनुभव येऊन जीवास पूर्णता प्राप्त झाली. मी ब्रह्म आहे असा साक्षात्कार झाल्याने जीव समाधान पावला. अशी पूर्ण समाधानाची प्रचिती आली म्हणून हा पूर्ण दशक होय. मला देव हवा या जिज्ञासेने दासबोध हाती धरला. प्रथम श्री समर्थांनी सांगितले की भक्तीचेनी देव प्राप्त होतो, तेव्हा मी करता आहे अशी खात्री होती. परंतु समर्थांच्या अर्थरूपी संगतीने मी करता नाही अशी 19 दशक ऐकून खात्री झाली. दासबोधाचा आरंभ अज्ञानाच्या वर्णनाने झाला. आत्मज्ञानाने त्या अज्ञानाचे निरसन झाले. 20वा दशक हा दासबोधाचा सिंहावलोकनाचा दशक असं म्हणता येईल. स्वरूप साक्षात्कार करून घेण्याचे 2 मार्ग आहेत असं गणेशदादांनी आपल्या विवेचनामध्ये सांगितले. एक मुंगीचा मार्ग, दुसरा आहे पक्षाचा मार्ग. मुंगीच्या मार्गामध्ये अडथळे फार आहेत आणि त्यातच जर जीवन संपले तर पुन्हा पुढचा जन्म मनुष्य योनीतच मिळेल याची शाश्वती काय. विवेकाचा मार्ग हा पक्षाचा मार्ग आहे. तो लवकर फलदायी होतो. याची देही याची डोळा पाहिन मुक्तीचा सोहळा. आपले काकाही असे म्हणतात की परमार्थ हा विचारांचा प्रांत आहे. विचारानेच आपल्याला या संसाराचा बाध करायचा आहे. आता या समासाविषयी की या समासामध्ये ओवी क्रमांक 1 ते 14 पर्यंत निश्चळ परब्रह्म तत्वाचे विवरण आहे. पुढे 15 ते 17 मध्ये त्रिविध सृष्टीचे विवरण असून त्याचा विस्तार 18 ते 26 पर्यंत दिलेला आहे. 27 व 28 ओव्यांमधून त्रिगुणापासून पृथ्वीच्या अष्टधा प्रकृतीचे वर्णन आहे. 29-30 मध्ये 4 खाणी 4 वाणी म्हणजे स्थूल सृष्टीचे वर्णन समर्थांनी केलेले आहे. आत्मसाक्षात्कार करून घेण्यास श्रवणासारखे दुसरे साधन नाही. साधकाने मननात एवढे खोल शिरावे की विश्वाच्या तत्वाचा पुन्हा पुन्हा विचार करावा. परब्रह्म तेवढे निश्चळ, निर्मळ, निर्गुण, अपार असून पूर्ण आहे. ते अंतिम सत्य आहे. चांगदेव महाराजांची कथा तर सर्वांना माहिती आहेच. चांगदेव महाराज हे स्वतः आत्मसाक्षात्कारी होतेच, परंतु त्यांची देहभ्रांती आणि जगभ्रांती अजून कायम होती. म्हणून 1400 वर्षांच्या चांगदेवांना 14 वर्षाच्या मुक्ताबाईंना उपदेश करावा लागला. चांगदेव 65 मध्येही माऊलींनी चांगदेव देवांना समजून सांगताना म्हणतात की सुताची या गुजे आत बाहेर नाही दुजे, तेवी तीनपणे जाणीजे त्रिपुटी हे. म्हणजे गुज म्हणजे सुताचा बिंडा किंवा गुंडी. सुताच्या बिंडाच्या आतमध्ये बाहेर सर्वत्र फक्त सूतच आहे. सुताशिवाय दुसरे काहीही नाही. ज्ञाता, ज्ञेय, ज्ञान या त्रिपुटीत फक्त आत्माच आहे. जसे कापडाच्या घडीमध्ये कापडाशिवाय दुसरे काहीच दिसत नाही, दिसणाऱ्या जगात तसंच दिसणाऱ्या जगात संपर्कात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीत तोच परमात्मा भरून राहिलेला आहे. नामदेव महाराजांना सुद्धा
ज्यावेळेस आत्मसाक्षात्कार झाला किंवा त्यांना सद्गुरूंचा उपदेश झाला, त्यानंतर ते कुत्र्याच्या मागे तुपाची वाटी घेऊन धावले, कारण त्यांना त्या कुत्र्यामध्ये सुद्धा परब्रह्म दिसायला लागलेलं होतं. बाकीचे स्वरूप हे चंचल आहे, हे ज्ञान संतमुखातून श्रवण केल्यावर त्याचे शब्दज्ञान होते, पण त्याचा अनुभव येण्यासाठी साधन करावे लागते. त्यासाठी नित्यानित्य विवेक, श्रवण, मनन, साक्षात्कार या मार्गाने जावे लागते. त्यामुळे निश्चयात्मक ज्ञानप्राप्ती होईल ही ग्वाही ही समर्थ इथे देत आहेत. मूळ माया ते प्राणीदेह हा उभारणीचा विचार करून तो सर्व चंचलात मोडतो, म्हणून साधक त्याचा त्याग करतात, म्हणजेच त्या तत्वांचे निरसन करीत विचार करतात व आपले लक्ष निर्मळ निश्चळ परब्रह्मात स्थिर करत स्वानंद सुख अनुभवतात. ही सारी सृष्टी त्रिगुणात्मक आहे व ब्रह्मतत्व ही त्रिगुणातीत आहे. मूळ माया ते त्रिगुणापर्यंतचे सत्वगुण, त्रिगुण व पंचभूते मिळून पृथ्वीच्या भागापर्यंत रजोगुण, पृथ्वीच्या 4 खाणी 4 वाणी ही तमोगुण अशी साधारणपणे विभागणी केलेली आहे. तशी सारी सृष्टीच त्रिगुणात्मक आहे. 4 खाणी 4 वाणी युक्त जीव प्राणी सृष्टी निर्माण होते व लयही पावते. ती आपल्या मूळ पृथ्वी तत्वात लय पावतात. पृथ्वी मात्र जशीच्या तशी राहते. इथून संवारणीला सुरुवात करीत सृष्टीक्रमानुसार ज्या तत्वातून निर्मिती तिथेच त्याचा लय या नियमानुसार प्रत्येक भूत आपापल्या निर्मितीच्या भूतामध्ये लय पावते. अशा रीतीने पंचभूते गुणमायेत, गुणमाया मूळ मायेत म्हणजे हरिसंकल्पात ही संवारणी विवरण केलेली आहे. मूळ माया ब्रह्मतत्वात विसवली की मूळ परब्रह्माचा अनुभव साधक घेतात. शास्त्र विवरणात दृश्य जगात हा मायेचा भास आहे, तर पंचभूतात्मक जग दृश्य अदृश्य दोनही स्वरूपात आहे. तर गुणमाया ते मूळ माया हा भाग अदृश्यात अव्यक्तात मोडतो. अज्ञान निरसनाने दृश्य जगाचा सर्वगत, ब्रह्मज्ञानाने दृश्य अदृश्य जगताचा, तर सर्व अंतर्यामी ज्ञानाने अदृश्य जगताचा निराश करता येतो, असे इथे सांगितलेले आहे. त्यासाठी अंतरयात्रा, अंतर्ध्यान हा मार्ग आहे. या समासात हे तीनही भाग विवरण केलेले असून याचा निराकरणाचा मार्गही दाखवलेला आहे. माऊली हे सांगतात की या उपाधी माझी गुप्त, चैतन्य असे सर्वगत, ते तत्वज्ञ संत स्वीकारिती. मुक्ताबाई चांगदेवांनाही याच मार्गाने चालायला सांगतात. वृत्ती उलट फिरवणे म्हणजे तत्व संवारणी होय. त्या म्हणतात, उलट उलट माघारी प्राण्या फिर गोते खाशी, भरला पूर मायेचा लोंढा बाहून या जाशी, भवनदीचे पाणी सख्या मोठ्या ओढीचे, भल्या भल्या पोहणाऱ्यांना उलथुनी पालथी घालिते. म्हणे मुक्ताबाई सांग्या, अंतरीची खूण सद्गुरूला शरण जा, तुझं नेतील उद्धरून. परब्रह्म फार सूक्ष्म आहे, त्यासाठी ज्ञानदृष्टी हवी. ती ज्ञानदृष्टी श्री समर्थ या 20व्या दशकातून देत आहेत. सूक्ष्म, सूक्ष्मतर, सूक्ष्मतम परब्रह्माची वाटचाल अवघड आहे. त्यासाठी अत्यंत मनपूर्वक पुढील सर्व समासाचे चिंतन आपल्या सर्व साधकांकडून व्हावे ही सद्गुरुचरणी प्रार्थना करतो आणि माझ्या वाणीला विराम देतो. जय जय रघुवीर समर्थ. राहुल दादा, छान झालं चिंतन. अनेक चांगदेव 65 माऊलींच्या आणि मुक्ताबाईंच्या याचा संदर्भ देऊन आपलं देह आणि जगत भ्रांतीमुळे चांगदेवांचं जे काय झालं ते एवढा सगळा साधना करून देखील अडकूनच पडले होते. त्यामुळे शेवटी आत्मतत्वाशी एकरूप होणं हेच खरं अंतिम ध्येय असलं पाहिजे आणि त्यासाठी मुक्ताबाईंनी त्यांना जसा उपदेश केला तो तुम्ही सगळा त्या त्या संदर्भाने सगळा समासाचा पण आढावा खूप छान पद्धतीने घेतला आणि मुख्य समर्थांना यातून काय सांगायचं आहे ते खूप छान पद्धतीने पोहोचवता आलं. तुम्हाला छान झालं तुमचं चिंतन. यानंतर आपल्याला दोन्ही आपले आचार्य मार्गदर्शन करतील या दोन्ही समासांवर. मी माधुरीताईंना विनंती करते की त्यांनी आम्हाला मार्गदर्शन करावं. माधुरीताई.
जय जय रघुवीर समर्थ. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः. गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. सद्गुरुनाथ महाराज की जय. परमपूज्य डॉक्टर काकांना साष्टांग नमस्कार करते, समर्थांना साष्टांग नमस्कार करते, आदरणीय अलकाताईंना सादर नमस्कार करून सगळ्या आपल्या साधक बंधू भगिनींना अतिशय प्रेमपूर्वक नमस्कार करून चिंतनाला प्रारंभ करूया. गणेश दादा आणि राहुल अवसरकर या दोघांनी सुद्धा अतिशय सुंदर पद्धतीने खरोखर आता सगळ्यांचा अभ्यास इतका छान होतोय. जसं जसं आपण पुढे पुढे जातो आहे तसं तसं अतिशय त्या ठिकाणी चिंतन मांडणारे जे कोण चिंतक आहेत तर ते इतकं सुंदर पद्धतीने चिंतन मांडत आहेत की दोन्ही समासाचा आढावा जो काही आहे तो प्रत्येकाने आपापल्या समासाला पूर्णपणे न्याय दिलाय. एवढा मोठा समास पण दोघांनी सुद्धा अगदी 15-15 मिनिटात त्याचा सारांश जो काही आहे अत्यंत महत्वाचा जो भाग त्यातला आहे त्या भागाबद्दल चिंतन प्रगट केलेलं आहे. आणि त्यामुळे खरंच पुष्कळदा असा प्रश्न पडतो की आपण काय बोलावं, पण तरी सुद्धा थोडस चिंतन करण्याचा प्रयत्न करूया. या 20व्या दशकामध्ये आपण जेव्हा जातो आहोत आणि समर्थांची नका करू खटपट, पहा माझा ग्रंथ नीट, तेणे सायोज्याची वाट ठाई पडे, आत्मारामदासबोध माझे स्वरूप स्वतः सिद्ध, असताना करावा खेद भक्तजनी. अशा पद्धतीने सायुज्य मुक्तीची वाट नेमकी कशा पद्धतीने ती चालावी आणि त्या सायुज्यता या मुक्तीपर्यंत कशा पद्धतीने पोचावं हे सगळं मार्गदर्शन समर्थ आपल्याला या दासबोधाच्या माध्यमातून, आत्मारामाच्या माध्यमातून करतायत. आपला दासबोध ग्रंथ सुरू आहे आणि 20वा दशक आता चाललेला आहे आणि या 20व्या दशकाचं नावच मुळी पूर्ण नामदशक आहे. सातत्याने या ठिकाणी आपण बघतो आहोत की जो काही शास्त्रांनी मांडलेला विचार आहे तो शास्त्रांनी मांडलेला विचारच, कारण समर्थांनी जो दासबोध लिहिलेला आहे तो दासबोध मुळी अनेक ग्रंथांचा आधार त्याला आहे आणि पुन्हा स्वतःची आत्मप्रचिती आहे. आणि या दोन्ही याच्यावरती, कारण स्वतः समर्थांनी पहिल्याच समासामध्ये सांगून टाकलेलं आहे की याला कशा कशाचे आधार आहेत आणि म्हणून जे शास्त्र सांगतं, श्रुती माऊली सांगते, आपल्याला श्लोक माहिती आहे, ओम पूर्णमद पूर्णमदम पूर्णात पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. तुम्हा आम्हाला सातत्याने पूर्णतेची ओढ आहे आणि जोपर्यंत त्या पूर्णावस्थेला मीच तो पूर्ण परब्रह्म आत्मा आहे हे जोपर्यंत मला कळत नाही, अनुभवायला येत नाही, तोपर्यंत सातत्याने चिंतन करा, मनन करा, सतत सतत अभ्यास करा असं समर्थ तुम्हा आम्हाला सांगतात. आणि या दशकाचं नावच मुळी पूर्ण नाम दशक आहे आणि पूर्ण नाम दशकामध्ये पहिलाच समास जो आहे तो पूर्णापूर्ण निरूपण असा आहे. म्हणजे नेमकं अपूर्ण काय आहे आणि पूर्ण काय आहे याविषयीचा उहापोह समर्थ आपल्याला या समासामध्ये करताना दिसतात. आणि मग पूर्ण असलेलं परब्रह्म जे आहे, फक्त केवळ एक आणि एकच त्या ठिकाणी ते परब्रह्म जे आहे ते पूर्ण आहे आणि बाकी जे काही आपल्याला दिसणारं संपूर्ण दृश्य जगत जे आहे, विश्व जे आहे ते मात्र कसं आहे तर ते अपूर्ण आहे. आणि म्हणून अपूर्णाच्या नादी न लागता पूर्णाचा अभ्यास करावा. पूर्णाचं परोक्ष ज्ञान तर आधी प्राप्त करून घ्यायचंच आहे, पण त्या परोक्ष ज्ञानाबरोबरच हळूहळू अनुभवाच्या ज्ञानामध्ये रूपांतर होण्यासाठी कशा पद्धतीने जे काही प्रश्न पुन्हा एकदा स्वतः समर्थांनीच उपस्थित केले, जणू काही शिष्य विचारतायत हा भाव त्यातला आहे, परंतु त्या ठिकाणी स्वतः समर्थ जेव्हा दासबोध सांगायला बसलेले आहेत तर तेव्हा त्यांनीच की आणखीन कोणकोणते प्रश्न शिष्याच्या अंतःकरणात निर्माण होऊ शकतात याचा अंदाज समर्थांनी, आणि समर्थ माऊली इतकी दयाळू आहेत की त्यांनी पुन्हा त्या सगळ्या गोष्टींचा खुलासा करण्याचा चंगच जणू काही बांधलेला आहे की सगळं काही आम्हाला कळलंच पाहिजे आणि कळून त्या ठिकाणी त्या पूर्णावस्थेला आम्ही पोचलो पाहिजे अशी समर्थांची सुदृढ असलेली ती काही आहे तर ती अपेक्षा आहे. आणि त्याच दृष्टिकोनातूनच समर्थांनी या दशकामध्ये सुद्धा पूर्णाचा विचार पुन्हा एकदा केलेला आहे. आणि म्हणून हे जे काही 2 प्रश्न आपण सुरुवातीला बघितले की कशा पद्धतीने या दोन्ही प्रश्नांची उत्तरं समर्थांनी या समासात कशी दिली आहे त्याचा आढावा अतिशय सुंदर पद्धतीने गणेश दादांनी घेतलेला आहे.
आणि खरं पाहिलं असता आपण जर का आपला थोडासा विचार केला, स्वतःच त्या ठिकाणी काय सिंहावलोकन केलं किंवा आत्मचिंतन केलं, तर आपल्या लक्षात येतं की मन नावाची जी काही सूक्ष्म देहाचा एक घटक आहे, तो मन नावाचा घटक हा आपण पाहतो की जागृतीमध्ये ते मन त्या ठिकाणी काय असतं तर पूर्णपणे स्पष्टपणे आपल्याला कळतं किंवा त्या मनाचे संकल्प विकल्प जे काही आहेत ते चाललेले असतात हे आपण लक्षात घेऊ शकतो. पण ह्या सुषुप्ती अवस्थेमध्ये मन जे आहे ते पूर्णपणे लीन पावलेलं असतं आणि म्हणून मनाची व्यापकता किती आहे, आपण भलेही म्हणताना की मन व्यापक आहे, विशाल आहे वगैरे, पण जर का विशाल आहे तर मग ते मन सुषुप्ती अवस्थेमध्ये कुठे चाललं जातं, तर मनाचं मनपण जे आहे ते पूर्णपणे तिथे हरवलेलं असतं. म्हणजेच त्या ठिकाणी ते काय लय पावलेलं असतं किंवा लुप्त झालेलं असतं आणि म्हणून त्याला आपल्याला व्यापक या अर्थाने म्हणता येऊ शकत नाही. किंबहुना त्या स्वप्नावस्थेमध्ये अस्पष्ट अशा प्रकारचं ते मन असतं आणि म्हणून मन जरी व्यापक आहे अशी म्हणण्याची पद्धत असली तरी पण व्यापकता म्हणजे त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने पण आत्मा नावाचं तत्व जे आहे ते मात्र या आपल्या तिन्ही अवस्थांमध्ये आहे आणि आहे. गाढ झोपेमध्येही आत्मा नावाचं तत्व आहेच, त्याचबरोबर सुषुप्तीमध्ये आपलं काय तर स्वप्नावस्थेमध्ये देखील ते आहेच आणि जागृत अवस्थेमध्ये देखील आहेच. म्हणजे अशा पद्धतीने आपण स्वतःच्या बाबतीत जेव्हा विचार करायला जातो तेव्हा आपल्या लक्षात येतं की अरे हे मन हे काही वेळा असतं आणि काही वेळा नसतं आणि म्हणून त्याला व्यापक म्हणता येऊ शकत नाही. पण आत्मा जो आहे तो या तिन्ही अवस्थांमध्ये म्हणजे जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती या तिन्ही अवस्थांमध्ये असते. पण आत्मा असतो, पण त्या ठिकाणी एवढंच नाही तर तुर्या अवस्थेमध्ये सुद्धा आत्मा नावाचा घटक साक्षी भावाने, द्रष्टा भावाने मग ह्या संपूर्ण विश्वाला पाहणारा जो साक्षी आहे, द्रष्टा आहे, तर त्या ठिकाणी तो काय तर तो पुन्हा तिथे आहेच. म्हणून तुर्या अवस्थेमध्येही तो आहेच आणि उन्मनी अवस्थेमध्येच तर तो आहेच आहे, फक्त तोच आहे, बाकी काहीच नाही. उन्मनी अवस्था जी समर्थांनी 5वं वर्णन केलेलं आहे, 5 अवस्थांपैकी या 5व्या अवस्थेचं वर्णन करताना समर्थ त्या ठिकाणी तुर्या अवस्थेचेही वर्णन करतात. जाणे माया जाणे ब्रह्म, जाणे ब्रह्म जाणे माया, या नाव जाणावी तुर्या असं ते म्हणतात. आणि म्हणून खऱ्या अर्थाने आत्मा नावाचं तत्व कसं व्यापक आहे हे जर का समजावून घ्यायचं असेल आपल्याला, तर अशा पद्धतीने ते आपण आपल्याशी लावून पाहिलं तर आपल्या लक्षात येतं की अरे या सगळ्या अवस्थेंच्या पलीकडे असणारी जी काही एक स्थिती आहे त्या स्थितीमध्ये केवळ ते एक परब्रह्म, केवळ तो एक आत्मा नावाचं तत्व हे केवळ आहे आणि आहे एवढंच त्या संदर्भात बोलता येतं. आणि म्हणून या सगळ्या, कारण कोणताही घटक घ्या, प्राणी ह्या काय पाणी घ्या, तेज घ्या, वायू घ्या, आकाश, त्यातल्या त्यात आकाश हे परब्रह्माच्या अत्यंत जवळ असणारं तत्व आहे. पण त्या आकाशाला सुद्धा शब्द नावाचा गुण आहे आणि शब्द नावाचा जो गुण असतो तर तो त्या ठिकाणी शब्द नावाचा गुण असल्यामुळे ते पांचभौतिकही आहे आणि ते सगुण आहे असं देखील आपल्याला म्हणावं लागतं, कारण आकाशाचा शब्द हा गुण आहे. आणि मग आत्मा नावाचं तत्व जे आहे ते मात्र शब्दातीत आहे. म्हणजे तिथे शब्द सुद्धा काय आहेत तर त्या ठिकाणी, आणि म्हणून समर्थांनी सद्गुरूचं वर्णन करताना काय म्हणून करावी लागे प्रतिमा, तैसा हे निर्गुण निराकार असलेलं तत्व जे काही आहे सद्गुरु स्तवनामध्ये समर्थ त्या ठिकाणी काय म्हणतात, तर अशा पद्धतीने की हे सद्गुरूंचं वर्णन करता येत नाही, कारण सद्गुरू कसे आहेत तर वास्तविक पाहता सद्गुरू जे आहेत ते वर्णनातीत आहेत, शब्दातीत आहेत. शब्द तिथे चालू शकत नाहीत. म्हणजे मायेचा तिथे माया झाली लज्जायमान, हे सद्गुरु स्तवनामध्ये समर्थांनी सांगितलं की मायेच्या बळे करीन स्तवन परी माया झाली लज्जायमान. म्हणजे माया म्हणजेच शब्द जे काही आहेत ते लज्जायमान होतात आणि मग तिथे शब्दाच्या माध्यमातून त्या निर्गुण निराकार असलेल्या परब्रह्माचं वर्णन करता येत नाही. आणि म्हणून शब्दांच्याही पलीकडे म्हणजेच आकाशाच्याही पलीकडे ते परब्रह्म नावाचं तत्व जे आहे ते व्यापक अशा पद्धतीने आहे, ते निरपेक्ष व्यापक आहे. आणि निरपेक्ष व्यापक म्हणजे त्याच्याशी कशाशी सुद्धा
तुलना होऊच शकत नाही. आणि म्हणून त्या दृष्टिकोनातून आणि म्हणून मग आकाश सुद्धा कसं ठरतं तर त्यांनी सांगितलेलं आहे की म्हणून या आकाशाला विशाल म्हणता येईल पण व्यापक म्हणता येत नाही. त्यातल्या त्यात जरी तो गगनाचा दृष्टांत या परब्रह्माशी लागू पडत असला तरी सुद्धा मग ते परब्रह्म मात्र निर्गुण आहे आणि आकाशाला मात्र काय तर शब्दरूपी गुणांचा काय आहे तर स्पर्श आहे तिथे. आणि म्हणून त्या दृष्टिकोनातून या आकाशापेक्षा सुद्धा त्या ठिकाणी परब्रह्म कसं ठरतं तर अत्यंत व्यापक अशी म्हणण्याची त्या व्यापकत्वाला यत्किंचित सुद्धा काय नाही आहे तर मर्यादा नाही, अमर्याद अशा प्रकारचं. आणि म्हणून निरपेक्ष व्यापक असा आपण परब्रह्माच्या दृष्टिकोनातून शब्द वापरला जातो. सांगण्याचं तात्पर्य एकच आहे. आणि म्हणून खऱ्या अर्थाने या ठिकाणी नेमकं परब्रह्माचं स्वरूप कसं आहे आणि परब्रह्म जाणायचं असेल तर हळूहळू कशा पद्धतीने आपल्या या चारही देहांचे निराश कसा करत करत कसा गेला पाहिजे. म्हणजे पिंडाचा निराश, पिंडाचे हे जे काही चारही देह आहेत स्थूल सूक्ष्म कारण महाकारण हे त्या ठिकाणी सातत्याने याचा निराश करण्याची सवय स्वतःला जर का लावून घेतली आणि बाहेर ब्रह्मांडामध्ये दिसणारे जे जे काही आहे ते सुद्धा सातत्याने बदलणार आहे, परिवर्तनशील आहे आणि म्हणून ते मिथ्या आहे याचा निश्चय जर का आपण सातत्याने करत आलो तर तो निश्चयच आम्हाला हळूहळू त्या परब्रह्मापर्यंत, कारण निश्चयाचं बळ तुका म्हणे हेची फळ, तुकाराम महाराज त्या संदर्भामध्ये बोलतायत. आणि या दृष्टिकोनातून पुन्हा हे अपूर्ण नेमकं काय आणि पूर्ण काय आणि पूर्ण असलेल्या त्या परब्रह्माची कास धरावी आणि अपूर्ण असलेल्या या काय अष्टधा प्रकृतीकडे काय करावं तर दुर्लक्ष करावं. आणि म्हणून मनाच्या श्लोकामध्ये अलक्षी लक्ष लावावे असं समर्थ आपल्याला म्हणतात. आणि अलक्ष तुमच्यासाठी काय आहे तर जे आम्हाला वास्तविक पाहता त्या पाचही इंद्रियांना काय अनुभवाला येऊ शकत नाही ते परब्रह्म जे आहे ते परब्रह्म, किंवा 9 प्रमाणांना जे कळू शकत नाही. आता त्या प्रमाणांचा मी उल्लेख करत नाही पण शास्त्रामध्ये तो उल्लेख केलेला आहे की अशा पद्धतीने त्या परब्रह्माविषयी खरं पाहिलं असता काय तर आपण शब्दाच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करू शकतो, पण प्रत्यक्ष त्याचा अपरोक्ष अनुभव जर का आपल्याला घ्यायचा असेल तर तो अपरोक्ष अनुभव घेण्यासाठी मात्र सातत्याने विचारांची साधना किंवा ध्यानाची साधना जी काही आहे ती सातत्याने आपल्याला करता आली पाहिजे. आणि हे जे काही संपूर्ण अष्टधा प्रकृतीने ही काय माया किंवा जगत दृश्य रूपाने आम्हाला दिसत आहे तर या दृश्याचा सातत्याने बाध करता आला पाहिजे. आणि बाध करत करत म्हणजे त्याला महत्व न देता त्या ठिकाणी महत्व कशाला तर ज्याच्या सत्तेवर मला ते दिसत आहे तेच केवळ एक सत्य आहे आणि बाकीचं सगळं कसं आहे तर मिथ्या आहे. आणि म्हणून या मायेच्या प्रवाहात न अडकता आम्हाला ते परब्रह्म जे आहे ते जसंच्या तसं काय होऊ शकतं. खूप छान काकांनी या दासबोधामध्ये जे समर्थांनी ज्ञान अज्ञान आणि काय विपरीत ज्ञान वगैरेच्या संदर्भातल्या खुलासे केलेले आहेत, संकल्पना इतक्या स्पष्ट करून टाकलेल्या आहेत की खऱ्या अर्थाने पुन्हा आम्हाला सातत्याने कशाचं न कशाचं ज्ञान हे होतच असतं. आणि म्हणून अमृतानुभव नावाचा जो माऊलींचा ग्रंथ आहे त्याच्यामध्ये ते असं म्हणतात की वास्तविक पाहता की मला काही कळत नाही हे सुद्धा काय आहे तर हे ज्ञानच आहे, कारण कळणं हे मला सातत्याने चाललेलंच आहे. आणि म्हणून अज्ञान नावाची चीजच अस्तित्वात नाही असं माऊली अमृतानुभव नावाच्या ग्रंथामध्ये म्हणतात. ते सातत्याने फक्त एक काय आहे तर ज्ञानरूप सत्याच तेवढी आहे, बाकी अज्ञान म्हणून कोणती काय तर वस्तूच नाही किंवा अज्ञान नावाचा घटकच त्या ठिकाणी सिद्धच होत नाही. कारण कोणत्याही गोष्टीबद्दल मी बोलताना बोलते की मला हे कळलं किंवा मला हे कळलं नाही, हे कळलं नाही म्हणत असताना सुद्धा हे कळलं नाही एवढं तरी मला कळलेलंच असतं. आणि त्या दृष्टिकोनातून म्हणून त्या ठिकाणी हे अज्ञान जे काही आहे ते अज्ञान वास्तविक नाहीच आहे ते फक्त काय आहे तर ज्ञानच आहे. विपरीत ज्ञान बाजूला केलं की मग हे ज्ञान जे आहे ते सातत्याने तुम्हा आम्हाला पंच ज्ञानेंद्रियांच्या माध्यमातून अनुभवायला येतं. आणि म्हणूनच त्या ठिकाणी एक जे प्रज्ञानम ब्रह्म म्हटलेलं आहे
की वास्तविक जे जे काही प्रकर्षाने आम्हाला ज्ञान होत आहे ते प्रकर्षाने होणाऱ्या ज्ञानाच्या पाठीमागे सत्तारूप असलेलं ज्ञान जे आहे ते काय आहे तर तिथे आहेच आहे. आणि मग ते होणाऱ्या ज्ञानाच्या पाठीमागे असणारं ज्ञान असतं आणि ते असणारं ज्ञान हे आत्मस्वरूप काय आत्मरूपाने ते तिथे आहेच आहे आणि तो आत्मा मी आहे अशा प्रकारचा अनुसंधानात आम्हाला जर का सातत्याने राहता आलं तर हळूहळू हे परोक्ष ज्ञानाचं रूपांतर अपरोक्ष ज्ञानामध्ये व्हायला खरं पाहिलं असतात वेळ लागणार नाही. पण आम्ही तशी जिद्द आमच्या जवळ असली पाहिजे, तसं अनुसंधान निधिध्यासन ज्याला म्हणतात तसं निधिध्यासन आम्हाला साधता आलं पाहिजे. आणि ते जर का निधिध्यासन आम्हाला साधता आलं तरच खऱ्या अर्थाने मग हा अनुभव म्हणजे अपरोक्ष अनुभव यायला तसं पाहिलं असता वेळ लागणार नाही. पुढचा समास पुन्हा सृष्टी त्रिविध लक्षण या समासाचा आहे आणि त्याही याच्यामध्ये त्यांनी तोच विचार जो काही आहे तर तो विचार पुन्हा एकदा आपल्या अंतःकरणात बिंबवण्याचा समर्थांनी काय केलेला आहे तर प्रयत्न केलेला आपल्याला दिसतो. आणि हे सातत्याने समर्थांचा श्रवणावर अत्यंत भर आहे आणि म्हणून परब्रह्मा एवढे थोर नाही, श्रवणापरते साधन नाही असं समर्थ या सृष्टी त्रिविध लक्षण या समासामध्ये सांगताहेत. आणि म्हणून कळल्या विणं काहीच नाही समाधान. खऱ्या अर्थाने जोपर्यंत अनुभव येण्यासाठी यथार्थ श्रवण जे काही आहे ते श्रवण सातत्याने करत गेलं पाहिजे. आणि ते श्रवण जर का सातत्याने आम्ही करत राहिलो आणि तसं श्रवण करता करताच काय तर तशा प्रकारची विचाराची साधना जी काही आहे ती साधना सुद्धा जर का आम्ही जोपासत राहिलो तर निश्चितपणे आम्हाला या सगळ्या गोष्टींचा उलगडा जो काही आहे आणि अनुभवाच्या पातळीवर जे आम्हाला जाऊन ठेपायचं आहे, नुसतं शाब्दिक ज्ञानामध्ये अडकता सुद्धा उपयोगाचं नाही. आणि ते काय आहे तर ते आम्हाला प्रत्यक्ष अनुभवाचं ज्ञान सुद्धा आमच्या वाट्याला आलेलं पाहिजे आणि म्हणून आलं पाहिजे. आणि त्याच दृष्टिकोनातून वास्तविक पाहता इथून तिथपर्यंत ही जी काही समर्थांनी 14व्या ओवीमध्ये एक काय एकोहम बहुश्यामची ही मूळ संकल्पना जी काही आहे ती संकल्पना पुन्हा एकदा त्यांनी ते 14व्या ओवीमध्ये स्पष्ट केली. आणि ते असं म्हणतात की मुळापासून शेवटवरी विचारणा केलीच करी प्रत्ययाचा निश्चयोंतरी तयासीच भावे. आणि ते इथे स्पष्ट अशा पद्धतीने आपल्याला सांगतायत की एकोहम बहुश्याम ही मूळ संकल्पनेतूनच त्या ठिकाणी त्यांनी काय केलेलं आहे तर या सृष्टीची निर्मिती झालेली आहे. आणि म्हणून सृष्टीची निर्मिती झालेली असल्यामुळे तोच काय झालेला आहे तो या सगळ्यांमध्ये तोच व्यापलेला आहे. आणि तोच व्यापलेला असल्यामुळे मग वास्तविक पाहता जर सर्वदूर सर्वत्र सर्व ठिकाणी तोच व्यापून राहिलेला आहे तर मग आम्हाला का म्हणून अजून सुद्धा तो सर्वदूर सर्व ठिकाणी दिसत नाही इतकं स्पष्ट समर्थांनी सांगून सुद्धा आमची बुद्धी जी काही आहे ती मात्र काही विशिष्ट याच्यामध्येच आम्हाला देव दिसतो आणि बाकीच्या मध्ये आम्हाला ते देव म्हणजेच आत्मा नावाचं तत्व दिसत नाही. तर ही आमची काय आहे तर ही आमची त्याला म्हणता येईल की बुद्धीची कमकुवतता जी म्हणतात ती कमकुवतता आहे. आणि त्यामुळे त्या ठिकाणी वास्तविक पाहता सर्वत्र व्यापून राहिलेला चेतनामध्ये देखील तोच आहे आणि अचेतन पदार्थामध्ये देखील अस्तित्व रूपाने तो आहेच आहे. मग हे सगळं जे काही आहे राहुल अवसरकरांनी सुद्धा छान पद्धतीने या संपूर्ण समाजाचा आढावा घेतलेला आहे. पण वास्तविक पाहता तर हा जो काही आढावा घेतलाय तर सर्वदूर आम्हाला ते परब्रह्म अनुभवायला यावं, सर्वदूर आम्हाला राममय दृष्टी आमची व्हावी, व्यापक दृष्टी आम्हाला करता यावी. त्या दृष्टीमध्ये असलेले जे पडळ आहेत ते पडळ किंवा भ्रांतीचे पडळ जे आहेत ते आम्हाला अज्ञानाचे भ्रांतीचे अविद्येचे पडळ आम्हाला काढून टाकता यावेत. आणि त्यासाठी समर्थ इथे सातत्याने तुम्हा आम्हाला मार्गदर्शन करताना दिसतात. आणि या संपूर्ण याच्यातून केवळ एकच आपल्याला लक्षात येतं की समर्थांना आम्हाला त्या पूर्णत्वाकडे न्यायचं आहे. हा त्यांचा हट्ट आहे असं म्हटलं तरी काही हरकत नाही. आणि त्या दृष्टीने समर्थांनी या दोन्ही समासामध्ये सातत्याने आम्हाला त्याच विषयावरती पुन्हा पुन्हा मन केंद्रित करायला सांगितलेलं आहे. तसं मन केंद्रित करण्याचा प्रयत्न विचारांची साधना आपण सातत्याने करूया आणि समर्थांना अपेक्षित जे आमच्याकडनं आहे तसं आमच्याकडनं करू देत हीच समर्थ चरणी प्रार्थना करते. आणि झालेलं चिंतन
समर्थांच्या चरणी, सद्गुरूंच्या चरणी समर्पित करते आणि वाणीला विराम देते. जय जय रघुवीर समर्थ. धन्यवाद माधुरीताई. खूप छान पद्धतीने तुम्ही नेहमी समजावून सांगता, तसंच याही समासांचं तुम्ही खूप छान पद्धतीने समजावून सांगितलं. आत्म्याची जे काय अमर्याद आहे, व्यापक आहे, असीम अनंत जे स्वरूप आहे आणि इतर अनेक उदाहरणातून ते परब्रह्माचं आणि आत्म्याचं स्वरूप कशा तऱ्हेने व्यापक आहे आणि इतर सगळ्यांना कशी मर्यादा आहे, तुम्ही ते अनेक उदाहरणं देऊन समजावून सांगितलं. आणि परब्रह्माला जाणणं म्हणजे नेमकं काय आणि कसं करायचं त्यासाठी, कारण ते साधण्यासाठी साधन नेमकं कशा पद्धतीने करायला हवं, विचार कसा केला पाहिजे. शेवटी हे सगळ्या विचारांची साधना आहे, हे पुन्हा पुन्हा म्हणजे डॉक्टर काकांचं ते कटाक्ष आहेच, आपण सतत हे ऐकत असतो. ते विचारच कशा पद्धतीने केला पाहिजे यासाठीच सगळा खटाटोप आहे आणि अशा सगळ्या याच्यातनं हळूहळू विचारांना दिशा मिळत जाते. तुम्ही आणि त्यासाठी अमृतानुभवातले सुद्धा दाखला दिला, ज्ञान, अज्ञान आणि विपरीत ज्ञान याविषयी जे काही तुम्ही स्पष्टीकरण करताना खूप छान लक्षात आलं. ते सर्वदूर जो आहे परब्रह्माचा अनुभव घेण्यासाठी तेच पुन्हा की दृष्टी कशा पद्धतीने विकसित झाली पाहिजे. शेवटी ज्ञानदृष्टी तयार होणं आणि मग त्या ज्ञानदृष्टीने जगाकडे बघता येणं हे ध्येय आहे आणि त्या दृष्टीनीच तुमचं मार्गदर्शन अतिशय मोलाचं ठरत आलंय आणि आजचं सुद्धा तसंच होतं. खूप धन्यवाद. मी अलकाताईंना विनंती करते की त्यांनी आणखीन आम्हाला या विषयावर मार्गदर्शन करावं. अलकाताई. रघुवीर समर्थ. समर्थांच्या चरणी, परमपूज्य डॉक्टर काकांच्या चरणी साष्टांग दंडवत घालते. मधुरी त्यांना नमस्कार. सर्व अभ्यासार्थींनाही नमस्कार. काही चिंतन बघूया. खूप चिंतन झालंय. गणेशने शब्द मला फार आवडला की उपसंहाराची संकल्पना इथे समर्थ स्पष्ट करत येत आहेत. शेवटाकडे आल्यानंतर येथून सुरुवात झाली, तिथून उपक्रम आणि उपसंहाराची एकवाक्यता व्हायला पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून त्यांनी तो विषय मांडला. राहुलने त्याला छान शब्द आणखीन एक वापरला, तो म्हणजे सिंहावलोकन. त्याच्या समासाच्या दृष्टिकोनातून पण दोन्हीकडे कल्पना तीच आहे की शेवटी आपल्याला नेमकं काय करायचं आहे. त्या दोघांचेही विचार मांडण्याची पद्धत खूप छान आहे, कारण बरीच वर्ष समर्थ साहित्याचा अभ्यास करत आहेत, समर्थ कृपा आहे आणि त्यामुळे व्यवस्थित दोघांचे विषय मांडले गेले. एक दृष्टांत खूप छान सांगितला गणेशने. पर्वत आणि ब्रह्म दोन्ही अचल आहे, पण एक अत्यंत कठोर आहे आणि जे पर्वत आहे ते कदाचित आपल्या इंद्रियांना गोचर होणार आहे, पण ब्रह्म इंद्रियांना गोचर होणार नाही, कारण ते अगोचर आहे. मग अचल असणं जे काही दोन्ही कुठेतरी आपल्याला असं हे सगुण आणि निर्गुणाचा आपल्याला अंदाज येईल का? काही काय करता येईल? वरदानंद भारतीने त्याला खूप छान दृष्टांत दिला. ते असं म्हणतात, थोडी कल्पना करा, 2 पोती गच्च भरलेली आहेत, इतकी गच्च भरलेली आहेत, इतकी गच्च भरलेली आहेत की त्यात हवा शिरायलाही जागा नाही. एक तांदळाचं पोतं आहे आणि एक चुरमुऱ्याचं पोतं आहे. आता ते ओतप्रोत भरलेले आहे म्हणून आता पर्वत जो आहे तो जड आहे म्हणून इकडे तिकडे जात नाही आणि तांदळाचं पोतं इतकं गच्च भरलेलं आहे त्यामुळे त्याला इथून तिथे जायला वावच नाही आहे, कारण ते ओतप्रोत भरलेलं आहे. तिथे हालचालच होऊ शकत नाही, कारण का तर ते घन सगळं व्यापून राहिलेलं आहे. कशासारखं होतं? ते ब्रह्मतत्वासारखं, असं त्यांनी दृष्टांत दिलं. त्यांचा दृष्टांत खूप छान आहे. ते असं म्हणतात, तांदळाचं पोतं इतकं भरलेलं असलं तर त्याच्यात आपलं एक बोट जात नाही, कळणी जात नाही, काही जात नाही, काही उपयोगच नाही त्या तांदळाच्या पोतात, कारण ते निर्गुण आहे. त्याच्या उलट ते म्हणतात की चुरमुऱ्याचं पोतं आहे, गच्च ओतप्रोत भरलेलं असते, किती भरलेलं असू दे तरी सुद्धा कुठून तरी त्याच्यामध्ये आपला हात जातो आणि नुसता हात जातो असं नाही, तर ते हात जाऊन मूठभर काढता येतात. कच्चे तांदूळ खाता येत नाही, पण चुरमुरे खाता येतात. आता हा दृष्टांत सांगताना ते म्हणतात, तांदळाचं भरलेलं पोतं ओतप्रोत भरलेलं आहे, ते निर्गुण आहे. चुरमुऱ्याचं भरलेलं ओतप्रोत ते सगुण आहे. सगुणाच्या आधारातून आनंद आहे आणि आनंदातून त्याच तत्वापर्यंत जाणीव आहे. पण चुरमुरे खाल्ल्यानंतर कळतं तांदळातच आहे, बाकी विचार करायची गरजच नाही. इतकी तत्वदृष्टी दिल्यानंतर चुरमुरे खायला काही हरकत आहे का?
खायचेच आहेत. काका म्हणतात ना, ज्ञान झाल्यानंतर माऊली भाकरी खातील की तवा खातील का कोळसे खातील? काय खाणार आहे? ही जी दृष्टी आपल्याला दिली आहे ना, ती आपल्याला दृष्टी खूप महत्त्वाची आहे. आणि म्हणून सगुण आणि निर्गुण हे आपल्याला समर्थ समजावून सांगतात. पहिल्या समासामध्ये ज्या ठिकाणी आपण बघितलं, की ज्याच्यामध्ये आत्मा आणि निरंजन 2 शब्द वापरले. पण कधी आपण पूर्ण बारीक थोडं विचारांनी बघतो ना, आत्मा हा शब्द जेव्हा बघतो, जो एखाद्या उपाधीने शांत झालेला आहे त्याला आत्मा म्हणतात आणि जे निरपेक्ष आहे त्याला ब्रह्म म्हणतात. जे शांत आहे तो आत्मा आहे आणि जे निरपेक्ष आहे त्याला ब्रह्म आहे. आणि म्हणून शरीररहित किंवा उपाधिरहित आत्मा म्हणजे ब्रह्म आणि उपाधीसहित ब्रह्म म्हणजे आत्मा. ही भाषा समजून घ्यायला लागेल बरं का. समजून घ्या पुन्हा एकदा. उपाधीसहित आत्मा म्हणजे खूप व्यापक ब्रह्म आहे. पण त्याने उपाधी धारण केली, तो शांत झाला, छोटा झाला, मर्यादित झाला, की त्याला आत्मा म्हणतात. आणि उपाधिरहित आत्मा म्हणजे ब्रह्म, ज्याला उपाधीच नाही ते ब्रह्मतत्व आहे. मग आता समर्थ 11वीमध्ये आत्मा आणि निरंजन हे दोहीकडे नामाभिमान अर्थान्वये समजवणं बोलणे करणे. यातला आत्मा शरीर सापेक्ष आहे म्हणून तो शांत आहे, मर्यादित आहे, पण ते निरपेक्ष तत्व आहे, सच्चिदानंद घन आहे. आणि जेव्हा निरंजन हे तत्व वापरतायत ज्याच्यावरती कोणताही डाग नाही, ज्याचं कोणतंही अंजन नाही, तेव्हा ते ब्रह्मतत्व असलं पाहिजे. मग जेव्हा आत्मा मर्यादित झाला, तेव्हा तो मर्यादित झालेल्याला मग त्याला जीवात्मा म्हटलंय. कारण जीवात्मा म्हटल्यानंतर जो चिदाभास आहे, त्या चिदाभासाच्या पाठीमागे पहिल्यांदी कोण आहे? तर ते आत्माच आहे. मग आत्म्याचा बुद्धीमध्ये पडलेला प्रकाश आहे. मग त्या तिन्हीतून पाकलेला प्रकाश आहे, तो चिदाभास आहे. मग हे सगळं सांगताना समर्थ म्हणतात, आत्मा मन अत्यंत चपळ. चपळ. आत्म्याला जर चपळ म्हणतायत याचा अर्थ जे शांत आहे ते निश्चळ असेल का? ते निश्चळ नाही. मग याच उपाधीमध्ये एक तत्व निश्चळ आहे. ते निश्चळ तत्व आपल्याला बघायचंय आणि मग ते निश्चळ तत्व बघण्यासाठी समर्थांची एक ओवी फार सुंदर आहे. ती ओवी बघितल्यानंतर लक्षात येईल आपल्याला, की समर्थ आपल्याला काय म्हणतायत. एका ठिकाणी ते असं म्हणतात, की आत्मस्वरूपाचं म्हणतायत, "आत्मने जन्म मरण लागे." हा आत्मा जो आहे ना, या आत्म्याला जन्म मरण आहे. याचा अर्थ ते तत्व जेव्हा एखाद्या शरीराच्या उपाधीमध्ये बंदिस्त झालंय, तेव्हा आत्मा जाणारा येणारा नाहीये. पण शरीर रूपाने त्याला जन्म-मरण लागणार आहे. आत्मने जन्म-मरण लागे. पण लगेच पुढच्या चरणामध्ये समर्थ म्हणतात, आत्मने जन्म-मरण न भंगे. याचा अर्थ आत्मा जो निर्गुण निराकार आहे, ते माझं अधिष्ठान आहे आणि तो खरा मी आहे. आणि या खरा मीकडे जर आपलं लक्ष असेल, तर त्या खऱ्या मीला तो अज, अजर आणि अमर आहे आणि म्हणून तो खरा मी आहे. आणि तो खरा मी आत्मा म्हणजे ते कुटस्थ मी आहे, हे जेव्हा मला कळेल, तेव्हा मग मला जन्म-मरण नाही. मग पहिल्या आत्म्याला जन्म-मरण लागे, जो शरीरासहित आहे आणि जो आत्म्याचं चिंतन करता करता कुटस्थाचं चिंतन करतोय आणि ते कुटस्थ मी आहे असं म्हणतोय, तेव्हा त्या आत्म्याचं चिंतन करताना जन्म मरण न भंगे. आता जन्म नाही, मरण नाही, काही भंगणं नाही, कारण येणं नाही आणि जाणं नाही, अजातवादामध्येच गेलं. जे आहे ते काय आहे? रज्जूवरती दिसणाऱ्या सर्पाप्रमाणे आहे. संपूर्ण विश्वच अध्यस्त आहे. पण एकच अधिष्ठान सत्य आहे, बाकी सगळं अध्यस्त होणारा अध्यास विपरीत ज्ञानच आहे. समर्थ किती सूक्ष्म दृष्टीने एक एक ओवी आपल्याला समजावून सांगताय. आणि मग यानंतर माधुरीताईंनी पुष्कळ चांगलं सांगितलं अमृतानुभवाचा आधार घेऊन. कारण त्याच्यामध्ये अमृतानुभवामध्ये विशेष आहे ज्ञान आणि अज्ञान खंडन. ज्ञानाचंही खंडन आहे. ज्ञान आहे असं म्हणणं, याचा अर्थ अज्ञान आहे समजूनच ज्ञान आहे असं म्हणणं. मला कळतंय याचा अर्थ तुम्हाला कळत नाही, हे मी अध्यारोत धरलेलं आहे. येते का लक्षात? म्हणून ज्ञानाचंही खंडन आहे. आणि मला कळत नाहीये, आता कळत नाही याचा अर्थ ज्ञानरूप एक तत्व आहे. ते ज्या ज्ञानरूप तत्वाला कळते, की हे मला उमजत नाही आहे. म्हणून जे तत्व ज्ञानस्वरूपच आहे ते होणार नाही. म्हणून काकांच्या अद्वैत जो मकरंद आहे, त्या अद्वैत मकरंदातली पहिली ओवी फार गोड काकांनी लिहिली आहे. मी ज्ञानी म्हणता पाप, ज्ञान माझे स्वरूप. मी सुखी बरळ, मी सुखरूप हे केवळ.
मला काय व्हायचंय? मला सुखी व्हायचं नाही, मला सुखरूप व्हायचंय. मला ज्ञानी व्हायचं नाही, मला ज्ञान स्वरूपाची जाणीव करून घ्यायची आहे. आणि ज्ञान स्वरूपाची जाणीव करून घ्यायची असेल, तर पुढे समर्थ त्याच ओवीमध्ये म्हणतायत, काय आहे? संभवामी युगे युगे. मग आता संभवामी युगे येणारा कोण आहे? ज्याला अवतार आहे तो. मग अवतार कोणाला म्हणतात? ज्याचं येणं आणि जाणं स्वाधीन आहे. आपण आपल्याला विचारू, आपलं येणं-जाणं स्वाधीन आहे का? नाही, येणं स्वाधीन आहे, जाणं स्वाधीन आहे. मग आपण सगळे कसे कर्मबंधनामध्ये अडकलेले आहोत. आणि ज्याचं येणं-जाणं स्वाधीन आहे, तो कोण आहे? तर तो अवतार आहे. आणि अशा ह्या अवताराचा चरणी जेव्हा एखादा अद्य जीव जातो म्हणजे मरतो नाही, तो जीव त्याच्या चरणी अनन्य भावे शरणोदातो होऊन जातो. गुरुभावाने जातो. तेव्हा मग केलेला बोध तत्वमसीचा आहे. मग त्या बोधाचा परिणाम सांगताना समर्थ काय म्हणतायत बघा, जीव एकदेशी नर. जीव एकदेशी नर. स्वतःला जीव, जीव, जीव असा समजणारा हा नर म्हणजे मानव जेव्हा या आत्मस्वरूपाचं चिंतन करतो, आत्म नावाचं तत्व काहीतरी आहे, ते अखंड असणं आहे, असं जेव्हा तो शास्त्राचा विचार स्वतःवरती करून घेतो, बराच काळ याचं ब्रह्मचिंतन झाल्यानंतर मग त्याला अनुभव येतो. मग आधी प्रज्ञानम ब्रह्म, मग त्यानंतर काय आहे? अयम आत्मा आहे ब्रह्म. कारण तत्वमसी हे द्वितीय पुरुषी सांगण्यासारखं. आणि मग जे काय आहे की एका टप्प्याटप्प्याने आपण जातो ना सगळ्या चारी महावाक्यांच्या दृष्टिकोनातून. तिथे जेव्हा जातो तेव्हा समर्थ असं म्हणतात की हाच असा जीव जेव्हा आत्मस्वरूपाचं चिंतन करतो तेव्हा त्याला काय कळतं, तर जीव एकदेशी नर विचारे झाला विश्वंभर. स्वतःला मी 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 शरीरा इतका शांत समजणारा तो त्याला कळतं की अरे जे विश्व मी दिवसभर बघतो ते विश्व सुषुप्ती अवस्थेमध्ये पूर्ण लयाला जातं, त्या विश्वाला अस्तित्वच नसतं. आणि मग असा अभ्यास केल्यानंतर एक दिवस कळूनच जातं की विश्वाला अस्तित्व कोणामुळे आहे? मी डोळे उघडते तेव्हा विश्वाचा उदय आहे. तोपर्यंत विश्वाचा उदयच नाही हो. कोण आहे? विश्वाचं अधिष्ठान कोणामुळे आहे? मग ते माझ्या शरीरामुळे आहे का शरीरामध्ये आतमध्ये एक ज्ञानस्वरूप तत्व आहे त्याच्यामुळे आहे? मग याच्यासाठी तुकोबाराय म्हणतात काय आहे? काकांची आवडती ओवी बघा. काका नेहमी म्हणतात, कधीतरी अट्टाहासाने अनुभव घेण्यासाठी एक संकल्प करा. तो कोणता आहे? संकोचोनी काय झालासे लहान, ध्येय अपोनिट ब्रह्मांडाचे. बुद्धीनी संकोचित मी देह आहे, मी देह आहे असं का धरून बसलायस? कधीतरी अशी आपोषणी घे, की या ब्रह्मांडामध्येच मी व्यापून राहिलेलो आहे. आणि असा जेव्हा संकल्प करू, तेव्हा या संपूर्ण विश्वामध्ये मीच व्यापून राहिलेलो आहे. कारण ज्ञानाशिवाय दुसरं इथे काहीच नाही आहे अनुभवी. मग द्रष्टा, ज्ञाता हे सगळे जे शब्द आहेत ते आपल्यापुरतेच आहेत. हा सगळा विचार समर्थ या ठिकाणी सांगतायत. आणि मग तो सांगितल्यानंतर पुढचा जो आहे, की त्याच्यासाठी मग नेमकं काय करायचं आहे? मग काही त्याच्यासाठी जे आहे ते साधना मार्ग दिलेले आहेत पुढे. आणि पुढच्या समासामध्ये तोच विषय आलेला आहे. पण गंमत अशी आहे, की जड आणि चेतनाचा विषय. आणि मग त्या ठिकाणी त्रिगुणांचा खूप विचार आहे. आता जिथे त्रिगुणांचा विचार आहे, म्हणजे माऊलींच्या भाषेमध्ये शिव आणि शिवाचा विचार आहे. किंवा ब्रह्म आणि मायेचा विचार आहे. माया शक्ती स्वरूप आहे. नाण्याच्या एक बाजू आहेत. एका बाजूने काहीच होत नाही. केवळ ब्रह्म असेल, विश्वच निर्माण होणार नाही. ब्रह्माची अनुभूती घेण्यासाठी आपल्याला उपाधीच पाहिजे आणि काहीतरी करायलाच पाहिजे. काहीतरी करायचं असेल तर शक्तीच पाहिजे. शक्तीशिवाय ब्रह्माची अनुभूती येत नाही. म्हणून या दोघांनी एकत्र येऊन असा काही खेळ मांडला, की त्या मांडलेल्या खेळामध्ये आम्ही गुंतूनच पडलो. पण ह्या दोघांचं एकमेकांच्या शिवाय असणारं अद्वय म्हणून दोघांनी तो केलेला खेळ आहे, हे समर्थ या ठिकाणी सांगतायत. आणि म्हणून हे कसं आहे, की जे चैतन्य स्वरूप, जे स्वरूप आहे, ब्रह्मतत्व, ज्ञान स्वरूप आहे. आणि जेव्हा ईश्वर जेव्हा आहे आपल्या अंतःकरणामध्ये, अंश रूपाने जेव्हा तो शिरलेला आहे, तेव्हा तो शक्तिरूपाने आहे. आणि म्हणून एकाच नाण्याच्या तो बाजू आहेत. एक ज्ञानस्वरूप बाजू आहे, एक शक्तिस्वरूप बाजू आहे. एक निरपेक्ष आहे आणि एक काय आहे तर सापेक्ष आहे. आणि या दोघांनी मिळून केलेला खेळ आहे. आणि म्हणूनच हे दोघं कसे आहेत तर अर्धनारी नटेश्वर आहेत. काय समर्थ सुंदर सांग. याचाच अर्थ हे सगळे काय आहेत ते केवळ ब्रह्मही नाही आणि ते केवळ मायाही नाही. ते केवळ शक्ती स्वरूपही नाही, केवळ ज्ञान स्वरूपही नाही. ज्याला आपण मी मी म्हणतो ह्या सगळा काय आहे तर काही गोष्टींचा सांघात आहे.
आणि म्हणून ते सांघात, म्हणून काका म्हणतात ना, नो द सिस्टीम, यूज द सिस्टीम, गेट द रिझल्ट अँड फॉरगेट द सिस्टीम. ही सिस्टीम समजून घ्या. हा सांघात आहे. जोपर्यंत सांघात आहे तोपर्यंत वेगळं करणं, आत्मानात्म विवेकाचा वापरच करता येणार नाही ना आपल्याला. सांघात आहे म्हणून तर आपण विचाराने वेगळं करतोय. मनोबुद्धी अहंकार चित्ताने नाम न च श्रोत्र जिव्हे न च घ्राणाने. हे वेगळं करणं कशाने? सांघात आहे म्हणून. समर्थ तो विचार देत आहेत बरं का. अर्धनारी नटेश्वर असं म्हणतात. आणि मग त्यानंतर चारी खाणी चारी वाणी हा सगळा विषय दिलाय. याच्या आधीच्या समासामध्ये पुन्हा अष्टदेह निरसन दिले. 2 मार्ग आपण फक्त विचार केला, की एक म्हणजे पिप्पलिका मार्ग आहे, एक म्हणजे ज्ञान मार्ग आहे. डॉक्टर काकांचे एक अतिशय सुंदर लेख आहे. ते असं म्हणतात, की स्वस्वरूपापर्यंत जाण्यासाठी आपल्याला सांगितलेले 2 मार्ग समर्थांनी सांगितलेत. कारण ते अत्यंत ज्याला आपण म्हणतो मंद मुमुक्षू त्यांच्यासाठी. मंद मुमुक्षूंसाठी 2च मार्ग आहेत. पण जे तीव्र मुमुक्षू आहेत त्यांच्यासाठी आणखीन 2 मार्ग आहेत बरं का. त्याही मार्गांचा खूप सुंदर विचार डॉक्टर काकांनी त्यांच्या लेखामध्ये केलाय. ते असं म्हणतात पिप्पलिका मार्ग म्हणजे हळूहळू वर जाणं, भक्ती मार्गाने जाणं, की जे सर्वसामान्यांना शक्य आहे. धोके कमी आहेत. हळूहळू जातो पण आपण नक्की जाऊन पोचतो. शेवटच्या गंतव्यस्थानापर्यंत जातो आणि म्हणून सर्वसामान्यांनी कोणता मार्ग स्वीकारावा तर तो पिप्पलिका मार्ग जो स्थूल देहाने केला जातो. ज्ञान मार्ग हा सूक्ष्म देहाचा आहे. विहंग पक्षी जसा एखादा फळाला जाऊन झेपावेल तसं आहे. तो आहे सोपा, ऐकायला फार बरं वाटतं. ते ब्रह्म मी आहे, ऐकायला फार बरं वाटतं. पण अनुभव येता येत नाही. कारण माऊलींनी फार त्यातला धोका सांगितलाय. नवला अहंकाराचे गोठी, नलगे ज्ञानियांचे पाठी, नलगे अज्ञानियांच्या पाठी, परी ज्ञानियांचे कंठी झोंब तू जाय. जो मी ब्रह्म, मी आत्मा असं म्हणतो. डॉक्टर काका म्हणतात, ब्रह्मज्ञानासारखं ज्ञान नाही, पण मी ब्रह्म आहे यासारखा भयंकर अहंकार सुद्धा नाही. त्याच्यातून सहज बाहेर आलं पाहिजे. ती सहज अवस्था असली पाहिजे. का किती सूक्ष्म विचार समर्थ सांगतायत आणि काकांनी त्या लेखामध्ये सांगितलेत. म्हणून ज्ञान मार्ग हा सूक्ष्म देहाचा आहे. त्यानंतरचा कारण देह मीन मार्ग सांगितलाय. मीन पाण्यामध्ये आहे. समर्थांचं करुणाष्टक आहे बघा. जळचर जळवासी नेणती त्या जळासी, सकळ भुवनवासी भेटी दे राघवासी. पाण्याच्या माशाच्या आतमध्ये पाणी आहे, बाहेर पाणी आहे, सगळीकडे पाण्याशिवाय काहीच नाही. पण तो पाणी जाणत नाही. तसे तुम्ही आम्ही आनंद स्वरूप असणारे त्या अवस्थेमध्ये मी आनंद स्वरूप आहे हे जाणतच नाही. मग तो मीनमार्ग कोणत्या देहाचा आहे? तर तो कारण देहाचा. एक मार्ग सांगितलेत बरं का. आणि मग त्यानंतर असणारा मार्ग जो आहे तो कोणता मार्ग आहे? कपी मार्ग. कपी म्हणजे उड्या मारत जाणं. हनुमंत बुद्धिमताम वरिष्ठम असणारा ज्ञानाचा मार्ग, की बस तुर्यावस्था, बाकी काहीच नाही. इथे सगळ्याचा बाधच आहे. दुसरीकडे कुठं लक्ष नाही. एका तत्वावरती लक्ष आहे बस, बाकी कुठेच नाही. कारण अंतःकरण वृत्तीने चित्ताने एकच गोष्ट धरून ठेवलेली आहे, दुसरी कोणतीच नाही आहे. तुर्यावस्था आहे. जाणे ब्रह्म जाणे माया ती जाणावी तुर्य आता सांगितलं, पण ती ओलांडून पुढे जाणं. म्हणून ती अवस्थाच कोणती असेल तर चौथ्या देहाची आहे. आणि ती चौथ्या देहाची अवस्था कोणती आहे तर त्याला कपी मार्ग म्हटले बरं का. हाही सुटून गेला पाहिजे आणि मग साधन इतकं सहज अवस्थेमध्ये झालं पाहिजे, इतकं सहज अवस्थेमध्ये जिथे काही साधन आहे याचाही विचारच देऊन गेला पाहिजे. त्याला आणखीन एक नाव दिलंय. तो कोणता मार्ग आहे? जसा सर्प बिळामध्ये असतो, वरती काही दिसत नाही, आतमध्येच आहे, आतमध्ये वळवळ चालली आहे, काही नाही. तसा तो साधक स्वरूपामध्ये रमलेला आहे, आता काहीच कळत नाही. तो कोणता आहे? तर तो सर्पमार्ग आहे. म्हणून परमात्म्यापर्यंत स्वरूपाच्या अनुभवापर्यंत 4 देहाचे 4 भिन्न भिन्न मार्ग आणि शेवटी उन्मनीय स्थितीमध्ये ज्याचा आत्ता माधुरी त्यांनी उल्लेख केला, त्या शेवटच्या टप्प्यामध्ये आणखीन एक 5वा मार्ग, असाही हा सगळा विचार डॉक्टर काकांनी खूप छान सांगितलेला आहे. आणि मग ह्या सगळ्या ठिकाणी लक्षात येतं की काय समर्थ आपल्याला किती म्हणजे आत्मज्ञानापर्यंत घेऊन जात आहेत. पण ते ज्ञानाच्या ठिकाणी पुन्हा आपल्याला अगदी म्हणतात की 8वा देह ब्रह्मांडीचं आहे. ते ज्ञान जे सत्य असं असणार आहे, तर त्या ज्ञानाचं विज्ञान करून घ्या आणि मग विदेह पद पावा. याचा अर्थ मी देह नाही, आणि देह नाही याचा अर्थ खरंच तत्वरूपाने मी आहे. त्या विदेह पद पावणं याचा अर्थ पूर्ण देहाची अनासक्ती येणं.
तर आपल्याला स्वतःला कळतं की मला देहाची अनासक्ती आलेली आहे किंवा नाही. त्यामुळे दोन्ही समासांचा मी एकत्रच विचार केला, खूप वेगळा केला नाही. पण तरीसुद्धा मूळ मायेपासून जेव्हा आपण विश्वाची निर्मिती झाली, तर मग सगळी जी सूक्ष्म आहेत ती किती किती सगळी स्थूल आहेत, स्थूल आहेत. मग पृथ्वी तत्व स्थूल आहे. मग आकाश किती व्यापक आहे आत्ता सांगितलं. पण ते सुद्धा कसं आहे, तर ते सुद्धा निर्माण झालेलं आहे म्हणून ते माईकच आहे. मग आता या चिंतनाने आपल्याला या सगळ्याच्या पुढे जायचं आहे. पण तरीसुद्धा आकाश व्यापक आहे असं आपण म्हणतो. कारण का तर ते विश्वाला व्यापून राहणारं आहे. मग आकाशाचा गुण जसा शब्द आहे, तसाच आकाशाचे गुण काम, क्रोधादी विकार पण आहेत लक्षात. कारण जसं आकाश अत्यंत व्यापक आहे, तसे हे विकार आपल्या उपाधीमध्ये व्यापून राहतात, म्हणून ते आकाशाचे आहेत. मग आता मला आकाश तत्व जर ओलांडायचं असेल, तर शास्त्रांनी म्हटलंय पहिल्यांदा कामक्रोधादी विकार माझ्या अंतरंगातून काढून टाकणं म्हणजे मी साधू होणं. 6 विकार अंतरंगातून धुवून काढून टाकले, की आपण साधू होतो आणि साधू झालो, की आकाश तत्व ओलांडलं जातं. तत्व ओलांडायचं शास्त्रांनी सांगितलेली पद्धत किती सुंदर आहे. डॉक्टर काका प्रत्यक्ष साधना ओढून आपल्याला हे कसं करायचं ते सांगतायत आणि समर्थांच्या ओव्यांच्या आधाराने सांगतायत आणि म्हणून त्या ओव्या आपण चिंतनाने, मननाने जो अनुभव समर्थांना आला, जो परमपूज्य डॉक्टर काकांना तुम्हाला आम्हाला द्यायचा आहे, त्या अनुभवासाठी याचं चिंतन करूया. आणि म्हणून ज्ञान आणि अज्ञान दोन्हीचं खंडन आहे. चुकीचं ज्ञान नको. सगळं काय आहे, तर इथे अध्यस्थच आहे, अधिष्ठानच सत्य आहे. एवढं जरी आपण रोज उठल्याबरोबर आपल्याला बजावलं आणि रात्री पुन्हा बजवायचं. इथे सगळं जे काही ते अधिष्ठान. मी सत्यच नाही. आधी पहिल्यांदा मी स्वतःच मी नाही असं म्हणायला सुरुवात करायची. मग हळू सगळं नाही म्हणायला सुरुवात होते. असं हळू समर्थ या विश्वालाच आपल्याला सोलायला शिकवतात. ते हळू चिंतनाने सगळं बाजूला करणं आणि स्वरूपापर्यंत जाण्यासाठी समर्थ आपल्याला मूळ मायेच्या पलीकडे असणारं जे तत्व आहे, ज्याला एकोम बहुश्याम सांगितलं, त्या तत्वापर्यंत अष्टदेह निरसन हा विचार सांगतात. आज बराच वेळ घेतला, त्यामुळे क्षमा मागते आणि माझी वाणी इथे थांबवते. जय जय रघुवीर समर्थ. जय सेवा समर्थांच्या चरणी आणि परमपूज्य डॉक्टर काकांच्या चरणी समर्पित करते. हरिओम. खूप धन्यवाद अलकाताई. तुम्ही बापरे एवढे वेगवेगळ्या तऱ्हेने आणि इतकं बारकाव्याने सगळं समजावून सांगितलंय. की अनेक मार्ग आणखी सांगितले, समर्थांनी सांगितलेत. पिपलिका आणि विहंगम शिवाय इतर मार्गही आणि ते कशा पद्धतीने त्याचं अगदी विस्तृत मार्गदर्शन केलं तुम्ही. सगळ्याच एकंदरीत आत्मा आणि ब्रह्म यातले सूक्ष्म फरक नेमके काय आहेत, म्हणजे विचार कसा करायचा, सिस्टीम वापरायची, ती वापरायची म्हणजे काय करायचं, कशा तऱ्हेने तिला काय वळवली पाहिजे, याचं अतिशय सखोल तुम्ही मार्गदर्शन केलंय. खूप धन्यवाद अलकाताई. मृणालला मी विनंती करते की तिने शेवटचा श्लोक घ्यावा. आम्हाला या विचारांची दिशा काय म्हणतात त्याच्यावर प्रभावीपणे आम्हाला तसे विचार करता यावे. तुम्ही एवढं पोटतिडकीने मार्गदर्शन करतात, आमच्याकडून त्याचा अंमलबजावणी व्हावी आणि तशी बुद्धी आम्हाला मिळावी अशी प्रार्थना करते मी समर्थ चरणी. मृणाला विनंती करते की तिने शेवटचा श्लोक घ्यावा. हो घेते. वावी पूर्ण कृपा गुरु मजवरी, प्रार्थित भावे तुला, वारी सर्व अरिष्ट नेऊनिलया, सम्मोह जो वाढला, अज्ञानांध जनासी मुक्त करुणी, शांती पदी बैसवी, विनती हीच असे न मागत तुझे, भक्ती तुझी ही हवी. सद्गुरुनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. जय